याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तटकरे आणि इतर काही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। काय अपडेट्स मिळतात? निश्चितच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नेमकं कोण सांभाळणार यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती। कालपासून ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी किंवा ते काही ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत, सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदाची त्यासोबतच पक्षाची धुरा सांभाळावी अशा पद्धतीची मागणी पुढे येताना दिसते आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास निश्चिती झालेली आहे। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची माहिती सध्या आपल्याला मिळते। उद्या आमदारांची देखील बैठक आहे आणि आज जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत, अर्थात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावरती भेट घेतलेली आहे। त्या संदर्भात चर्चा देखील केलेली आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याची आपल्याला माहिती मिळते। आज पुण्यात देखील डिझाईन बॉक्स जे काही मालक आहेत, काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। त्यांना देखील आज बारामतीत पाठवण्यात आलं होतं। सुनेत्रा पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी देखील आज सुनेत्रा पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी जो काही निरोप दिलेला आहे तो आता मुंबईत जाऊन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना ते देणार आहेत आणि उद्या जी काही 11 वाजता आमदारांची बैठक आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांचं नाव घोषित होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि एकूणच जी काही मागणी कार्यकर्त्यांची आहे, अर्थात सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची, तीच कदाचित होण्याची शक्यता ही दाट आहे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील अशा पद्धतीची माहिती आता सध्या आपल्याला मिळते। ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्यांनी सभागृहातलं काम देखील बघितलेलं आहे, त्यासोबतच एकूणच कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला आहे आणि बारामतीमध्ये आणि एकूणच राज्यामध्ये जो काही विकास अजित पवारांच्या माध्यमातून झालेला आहे, तो विकास जर पुढे चालू ठेवायचा असेल तर सुनेत्रा पवारांना ती जबाबदारी देण्यात यावी अशा पद्धतीचा रोख एकूणच अजित पवारांकडे, अशा पद्धतीचे एकूण कार्यकर्त्यांची मागणी राहिलेली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाची निश्चिती, त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। ज्या पद्धतीने अजित पवारांच्या निधनानंतर या सगळ्या राजकीय घडामोडी वाढताना पाहायला मिळतात। नक्कीच योगेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास